दिवाळी फराळाच्या ताटाची शोभा वाढवणारा व अगदी पटकन संपणारा पदार्थ म्हणजे चिवडा। चिवडा बनवण्यासाठी खूप जास्त काही तामझाम करावा लागत नाही। अगदी साध्या सोप्या पद्धतीने जरी बनवला तरी तो खमंगच होतो। नमस्कार, मी पल्लवी तुम्हा सर्वांचे PRB लाईफस्टाईल मध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते। आज आपण दिवाळी स्पेशल मुरमुऱ्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। या चिवड्यामध्ये मी मक्याच्या पोह्यांचा वापर केलेला आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू। इथे मी अर्धा किलो मुरमुऱ्याचं पॉकेट घेतलेलं आहे। बरेचसे जण दिवाळीमध्ये चिवडा बनवण्यासाठी खुले जे मुरमुरे भेटतात त्याचा वापर करतात। ते थोडेसे लवकर नरम होतात म्हणून त्याला सुरुवातीला भाजून घ्यावं लागतं, पण हे पॉकेटचे असल्यामुळे खूप छान कुरकुरीत राहतात। हे डायरेक्ट न वापरता याला सुरुवातीला असं एखाद्या चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये जर काही कचरा किंवा मग याचे छोटे छोटे तुकडे असतात ते निघून जातील। इथे पाहू शकता एका चाळणीमध्ये एवढा सारा असा चुरा निघालेला आहे। याच पद्धतीने बाकी सर्व मुरमुरे चाळून घ्यायचे। आता हे मुरमुरे पॅकेटचे असल्यामुळे पहा भरपूर छान कुरकुरीत आहे, त्याला भाजण्याची गरज नाही। जर मुरमुरे थोडेसे असे नरम असले तर मात्र याला गॅसवर 1-2-3 मिनिटासाठी भाजून घ्यायचं। इथे मी सर्व बाकीचे जिन्नसही काढून घेतलेले आहेत। त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी डाळ व 1 वाटी कढीपत्ता, त्याचबरोबर 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या, 1 मूठभर काजूचे काप व 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर 2 वाटी मक्याचे पोहे घेतलेले आहेत। सुरुवातीला मी मक्याचे पोहे तळून घेणार आहे। त्यासाठी तेल छान कडकडीत गरम असावं लागतं। कडकडीत गरम तेलामध्ये हे मक्याचे पोहे सुरुवातीला तळून घ्यायचे। मक्याचे पोहे तळते वेळी गॅसची फ्लेम मीडियम किंवा लो ठेवायची नाही, त्यामुळे हे मक्याचे पोहे खूप जास्त तेल शोषून घेतात। अगदी मोठ्या गॅसवरच हे तळून घ्यायचं। तळून घेतल्यानंतर एखाद्या चाळणीवर किंवा मग जे मुरमुऱ्याचा चिवडा बनवायचा आहे त्या मुरमुऱ्यावरच याला टाकायचं। याच पद्धतीने मी ते संपूर्ण मक्याचे पोहे तळून घेते। तसा तर हा चिवडा एरवीही आपण लहान मुलांना स्नॅक्समध्ये देण्यासाठीही बनवू शकतो। पूर्वी बायका लहान मुलांना स्नॅक्समध्ये किंवा आदल्यामधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी द्यायला हा असा भरपूर प्रमाणात चिवडा बनवून ठेवायचा। आता याच तेलामध्ये इथे मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत। बरेचसे जण शेंगदाणे भाजून वापरतात, पण शेंगदाणे भाजून वापरण्यापेक्षा हे असे तळून घेतले की चिवड्यामध्ये खायला खूप छान लागतात, अगदी क्रिस्पी होतात। छान गोल्डन रंगावर शेंगदाणे तळून घ्यायचे। शेंगदाणे तळून झाले की लगेच जे डाळ म्हणजे भाजकी डाळ आहे ती अगदी लो गॅसवर 1 मिनिटभरच तळून घ्यायची, कारण ती ऑलरेडी भाजलेली असते। जास्त वेळ जर याला तळलं तर हे खूप डार्क रंगावर होतात, म्हणून अगदी मिनिटभरच याला तळून घ्यायचं। डाळ तळून झाल्यानंतर लगेचच यामध्ये अगदी मिनिटभर मी ते काजूही तळून घेतलेले आहेत। आता हे काजू तळून नाही घेतले तरीही चालेल, पण मी थोडंसं तळून घेतलेले आहेत। लगेचच कढीपत्ताही अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा। कढीपत्ता जेवढा छान तळला जाईल ना तेवढी चिवड्याची टेस्ट वाढते, म्हणून अगदी क्रिस्पी होईपर्यंत कढीपत्ता तळून घ्यायचा। सर्वात शेवटी यामध्ये मी लसूण आणि हिरव्या मिरच्या दोन्ही एकत्रच तळायला घेतलेल्या आहेत। लसूणही छान गोल्डन रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचं। लसूण तळते वेळी त्याला खूप जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही, हलकसं एखादं क्रॅक पडेपर्यंत त्याला क्रश करून घ्यायचं व मग तळायला घ्यायचं। संपूर्ण जिन्नस तळून झाल्यानंतर मी याच कढाईमध्ये चिवड्याला फोडणी देणार आहे, म्हणून जेवढं तेल लागतं तेवढंच कढाईमध्ये ठेवून बाकीचं तेल काढून घेतलेलं आहे। तेल खूप छान कडकडीत गरम आहे, त्यामध्येच मी 1 छोटा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडली की 1 छोटा चमचा जिरे घालायचे। आता या स्टेजला संपूर्ण गॅस बंद करायचा, कारण तेलाचं टेम्परेचर हे बऱ्यापैकी गरम असतं। त्याच चमच्याने पाऊण चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर लाल तिखट घालायचं। इथे मी 4 छोटे चमचे लाल तिखट घातलेलं आहे। तुम्हाला कमी जास्त घालायचं असेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। त्याच चमच्याने अगदी पाव चमचा मी ते धनेपूड घातलेली आहे। धनेपूड घरी बनवलेली असल्यामुळे मी थोडीशीच घातलेली आहे, जर विकतची असेल तर अर्धा चमचा घालायचा। त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायची। हिंग चिवड्यामध्ये आवर्जून घाला, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालून संपूर्ण फोडणी एकजीव करून घ्यायची।
आता इथे मुरमुऱ्यांवर जी तळलेली मका, शेंगदाणे वगैरे घातलेले होते ते सर्व मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून घेतल्यानंतर जी फोडणी बनवून घेतलेली आहे ती एक एक चमचा करून यामध्ये घालायची व मिक्स करून घ्यायचं। एकदा संपूर्ण फोडणी यावर घालायची नाही, थोडी थोडी फोडणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। संपूर्ण मुरमुऱ्याला मसाला लागला गेला पाहिजे। इथे आपला कुरकुरीत खमंग मुरमुऱ्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे। चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच मस्त व जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।